तर या घटनेवर आपली नजर असेलच. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला. भर पावसात डोंबिवली स्टेशन परिसरातील स्कायवॉकचं छत फाटल्यामुळे प्रवाशांची तारांबळ. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंबिवलीमध्ये पावसाचं पुनरागमन. परभणी शहरातील शांतिनिकेतन कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलं. पाणी साठलेल्या या खड्ड्यामध्ये सायकलसह मुलगा पडल्याची घटना. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचले. नवी मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू. एपीएमसी मार्केट परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं. अनेक वाहनधारकांची पाण्यातनं वाहनं काढताना मोठी कसरत. नवी मुंबई शहरातील उल्वे परिसरामध्ये पावसाची हजेरी. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे उल्वे परिसरातील रस्ते जलमय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. नदी नाल्यांची पाणी पातळी आता वाढली असून पावसामुळे कोळंबलेली भात लावणी आणि इतर शेतीची कामं सुद्धा पुन्हा वेगानं सुरू. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस. रावेरमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद. तर नदी नाल्यांना पूर. अनेक भागांमध्ये शेतात पाणी साचल्यानं पेरणी अंतिम टप्प्यात. मुसळधार पावसामुळे बालावल गावामध्ये दरड कोसळली. तर राहुल कुटुंबियांचं घर धोक्यात. प्रशासनाकडून तातडीनं मदत न मिळाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये मेघा नदीला मोठा पूर. आठवडी बाजारामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची दडी. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट. तर पाऊस न पडल्यास पाणी कपातीचा निर्णय घेण्यास सांगली महापालिकेचा विचार सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्यात. पावसाभावी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात. परभणी धरणातनं सोडण्यात येणारं आवर्तन आता बंद केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत. तर काही प्रमाणामध्ये आवर्तन सोडण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई आता समोर. तर 70 ते 80 हजार नागरिकांना 47 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. नांदेडमध्ये जून महिन्यात पावसात मोठी तूट. सरासरी पावसाच्या केवळ 13%च पाऊस. तर शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पेरण्या कोळंबल्या. उत्पादन खर्च वाढल्यामुळे हमीभावाचा फेरविचार व्हावा, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे 2 व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना. वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला. नंदुरबारमध्ये पिकांना हातानं पाणी घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ. पावसाभावी नंदुरबारमध्ये पिकं करपू लागली आहेत. बळीराजा हवालदिल. धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस नाही. लागवड केलेला मका तापमानामुळे करपला. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची हळद विक्री झाल्यानंतर हळदीच्या दरात वाढ. दर्जेदार हळदीला प्रति क्विंटल 15,300 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरामध्ये अतिवृष्टीनं नुकसान. तातडीनं या संदर्भात उपाययोजना करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणेंचा इशारा. कोल्हापुरातल्या जरग या नगरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध 2 विद्युत खांब. तर वाहतुकीला यामुळे मोठा अडथळा. वारंवार तक्रारी करून सुद्धा महावितरण आणि प्रशासनाकडून याची दखल नाहीच. बीडच्या घटनांदूर चोपणवाडी पानगाव रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना त्रास. अहिल्यानगरच्या करंजी घाटातील खचलेला रस्ता गेल्या 10 महिन्यांपासून नादुरुस्त. वाहन चालकांना मार्गावरनं जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये वाढीव वीज बिलांविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. पाचोरा वडगाव शहरातील ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध. तर मीटर बसवण्याच्या आधी ग्राहकांची संमती घ्यावी, शिवसेनेची मागणी. इचलकरंजीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास काँग्रेसचा विरोध. तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या भोरमधील भोंगवलीमध्ये प्रस्तावित हाय वॉटर सबस्टेशनला स्थगिती. ग्रामस्थांच्या विरोधाला यश. करमाळ्यामधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मदनदास देवी यांच्या नावानं नामकरण. तर मंत्री मंगलप्रभात लोढे यांच्या हस्ते कोनशिलेचं लोकार्पण. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी निदर्शनं. बहुजन विकास अभियान संघटनेचं यावेळी आंदोलन. संत मुक्ताबाई पालखीचा बुलढाणा जिल्ह्यातील 6वा दिवस.
हातणी या गावातनं ग्रामस्थांकडून पालखीतील वारकऱ्यांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था. पालखीच्या आगमनामुळे गावात दिवाळी असल्याची ग्रामस्थांची भावना.